नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूबचे चॅनल #क्रिएशन यामध्ये. चला तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या असतील, सगळ्याच भाज्या खूप प्रमाणामध्ये भेटतात आणि खूप सुंदर असतात त्या. तर त्याचाच आपण एक भात करणार आहोत, मसाले भात. तर त्यासाठी सगळ्यात आधी हिरवी मिरची घेतलेली, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलाय, पालक घेतलेली एक चांगली स्वच्छ धुवून 1 वाटी इतकी, आणि ते चांगलं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. याची पूर्ण प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये करणार आहोत, कारण पातेल्यामध्ये कसं टेस्ट छान लागते, त्यासाठी पूर्ण एकदम चिकट होत नाही त्यामुळे. तर बघा, सगळ्यात आधी पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे 1-2 चमचे. त्याच्यामध्ये जिरे घातलेत 5 चमचे, आणि जिरे चांगले फुलून घ्यायचे. तेल पण चांगलं गरम करून त्यानंतर जिरे टाका, कारण कच्चे राहण्याची शक्यता असे, मग ते पूर्ण दाताखाली येतात, तर त्याची टेस्ट एवढी काही भारी लागत नाही त्यामुळे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचे इतकीच मोहरी टाकायची, आणि मोहरी पण चांगली तडतडून द्यायची. कच्ची ठेवू नका, टेस्ट लागणार नाही त्यासाठी. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेफार खडे मसाले टाकूया आपण, जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात, लाईक तेजपत्ता, लवंग, त्यानंतर विलायची असेल तर विलायची, मिरी, हे सगळे थोडे मसाले घ्यायचे आणि ते मसाले टाकायचे. ते मसाले थोडेसे फ्राय झाले की त्याच्यामध्ये आपण 1 वाटी कांदा टाकणार आहोत. उभा कट करून घ्या कांदा, आणि तो टाकून घ्यायचा आहे. आणि कांदा टाकल्यानंतर चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ते बघा, मी कांदा पण टाकलेला आहे फोडणीमध्ये, आणि चांगलं त्याला परतून घेते. मस्तपैकी हलवून घ्यायचं, एकदम परतून घ्यायचं, गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा कांदा. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आणखी ॲड करणार आहोत. नक्की करून बघा, ही एकदम टेस्टी होतो पुलाव, ग्रीन पुलाव. त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपण वेगळ्या भाज्या टाकणार आहोत. आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, जसं की बीन्स असतील, फ्लॉवर असेल, पनीरसुद्धा टाकू शकता. त्यानंतर आणखी म्हणजे वेगवेगळ्या भाज्या, तुम्हाला गाजर हवं असेल तर गाजर टाका, मटर टाका, वाटाणे, अशा वेगवेगळ्या भाज्या टाका. आता माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढ्या मी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण भाज्या टाका, खूप टेस्ट लागतो आणि हेल्दी पण होतो, नाही का. लहान मुलं भाज्या खात नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना भाज्या देऊ शकता, ते आवडीने खातील. तर बघा, त्यानंतर चांगलं परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी टोमॅटो पण टाकणार आहोत. एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण उभाच चिरून घेतला, कारण ते दाताखाली येतं ना, त्यासाठी. एकदम बारीक चिरून घेतला तर तो पूर्ण गायब होऊन जातो भातामध्ये, आपल्याला दिसेना असं होऊन जातो. त्यामुळे जरा मोठाच घ्या, मोठं चिरून घ्या, आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे काजू टाकलेले आहेत. काजू खूप टेस्टी लागतात त्याच्यामध्ये, भातामध्ये टाकल्यानंतर, तर नक्की टाका काजू पण. काजू टाकलेले आहेत 1 पाव वाटी इतके, एक 10 ते 15 काजू टाकायचे. अख्खे नाही टाकायचे, एका काजूचे 2 फाका करायचे आणि मग टाकायचे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये बटाटे टाकलेले, आणि ते पण चांगलं परतून घेतलेले. त्यानंतर आपण जी प्युरी केलेली होती ती प्युरी टाकणार आहोत आपण. 1 वाटी इतकी प्युरी झाली त्याची, ती प्युरी पण आपण टाकणार आहोत. आणि कलर खूप छान येतो, ग्रीन एकदम, नाही का. फूड कलर वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे, त्यांनीच ह्या एवढ्याशा पालकनीच खूप सगळं ग्रीन कलर होऊन जातो त्याचा. चांगलं मिक्स करायचं, चांगलं परतून घ्यायचं, आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेफार मसाले टाकणार आहोत, आपले रोजच्या वापरातलेच. बघा, पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आपलं. त्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकला मी थोडा, आणि तांदूळ मी इथे 2 वाटे इतका तांदूळ घेतलेला आहे. तो तांदूळ टाकल्यानंतर पण चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून तांदूळ असा खमंग होईल, नाही का, फोडणीमध्ये, त्यासाठी. चांगलं हलवून घ्यायचं, एकदम मिक्स करायचं, आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. आता पाणी टाकताना कसं, तुमच्या तांदळाचा अंदाज घेऊन पाणी टाका तुम्ही, की जेणेकरून जास्त पातळ वगैरे होणार नाही किंवा जास्त घट्ट पण होणार नाही. एकदम त्या अंदाजाने तुम्हाला जसं हवं आहे तसं टाका तुम्ही पाणी, कमी जास्त. आता मी इंद्रायणीचा तांदूळ टाकते, तर त्यानुसार मी तुम्हाला पाणी कसं टाकायचं ते सांगते. पण तुमचा तांदूळ जर वेगळा असेल तर तुम्ही वेगळं
प्रमाणामध्ये पाणी टाका, तुमच्या प्रमाणामध्ये तुम्हाला कसं हवं आहे त्याची थिकनेस त्याच्यावरती. चांगला परतून घेतला एकदम खमंग तांदूळ. बघा आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकते. आता 2 वाट्या तांदूळ होते तर मी 2च वाट्या पाणी टाकलं. कलर बघा ना किती छान असं आला, एकदम सुरेख असा ग्रीन, एकदम एकदम हिरवा कलर. त्याच्यामध्ये आपण तुम्ही बघितलं आपण फूड कलर वगैरे काही टाकलेलं नाही, तरी पण कलर किती एकदम मस्त आलाय. चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा हलवून घ्यायचं. आणि याच्यावरती झाकण टाका, शिजताना झाकण ठेवा त्याच्यावरती, जेणेकरून लवकर शिजलं जाईल. बघा 1 नंबर झालेलं आहे, कलर वगैरे एकदम सगळं. त्यानंतर त्याला शिजवून घ्यायचं मस्तपैकी. एक उकळी आली, मी त्याच्यावरती झाकण ठेवलं, त्याला परत एकदा चांगलं शिजवून घेतलं. तर बघा किती एकदम मस्त झाला, एकदम हिरवा हिरवा छान असा कलर आला आहे त्याला. आणि टेस्ट पण 1 नंबर झाली. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा हिरवा पुलाव किंवा ग्रीन पुलाव कसा वाटला ते. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.